भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलेला आहे। ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला आणि दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय। भारताच्या या कारवाईचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कौतुक केलेलं आहे। भारतीय सैन्याचं कौतुक केलेलं आहे। पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींना ऑपरेशन सिंदूर संदर्भात इत्यंभूत माहिती दिलेली आहे। तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी भारतीय सैन्याच्या कारवाईचं कौतुक केलेलं आहे। तीनही सैन्य दल हे 26 जानेवारीला राष्ट्रपतींना सॅल्यूट करतात आणि राष्ट्रपतींकडून या तीनही सैन्य दलांचं कौतुक होणं अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा क्षण या तीनही सैन्य दलांसाठी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ऑपरेशन सिंदूर संदर्भात सगळी माहिती दिली आहे आणि भारतीय सैन्याच्या या अभिमानास्पद कामगिरीबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील समाधान व्यक्त केलेलं आहे आणि भारतीय सैन्याच्या कारवाईचं कौतुक केलंय। पहलगाममध्ये 26 निरपराध लोकांना गोळ्या घालून मारणाऱ्या दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्यांना भारतानं धडा शिकवलाय। तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली। त्या भेटीचे राष्ट्रपती भवनातले हे फोटो आपण पाहतोय। या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर संदर्भात द्रौपदी मुर्मू यांना इत्यंभूत माहिती दिलेली आहे आणि राष्ट्रपतींनी देखील भारतीय सैन्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिलेली आहे। या कारवाईबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलंय, कारवाईचं कौतुक देखील केलेलं आहे। अत्यंत योग्य नियोजन, अचूक नियोजन, व्यूहरचना या सगळ्याची सांगड घालत भारतीय सैन्यानं ही मोहीम आखलेली होती आणि ती मोहीम यशस्वी केलेली आहे, फत्ते केलेली आहे। पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर आणि पाकिस्तानातील पंजाब प्रांतामध्ये भारतानं एअर स्ट्राईक केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।